आमदार संग्राम जगताप यांनी वेळोवेळी रिक्षा चालकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सहकार्य केले आहे. तसेच महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रिक्षा चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. चर्मकार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी 24 तास 365 दिवस आमदार संग्राम जगताप उपलब्ध असतात. तसेच छोट्या मोठ्या व्यावसायिकांना येणाऱ्या अडीअडचणी आमदार संग्राम जगताप प्राधान्याने सोडवता, अशी प्रतिक्रिया दिल्ली गेट येथील फेरीवाले, रिक्षावाले व चर्मकार बांधवांनी दिली आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये दिल्ली गेट पटांगण येथे शमी गणपती मंदिर, दत्त मंदिर येथे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ठिकठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचे औक्षण करून नागरिकांकडून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले. विश्वास जुना संग्राम भैया पुन्हा ही रांगोळी घरोघरी काढण्यात आली. तसेच भावी मंत्री फिक्स आमदार हे फलक झळकले. या रॅलीमध्ये आजी माजी नगरसेवक, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ही नगर विकास यात्रेची सुरुवात दिल्ली गेट पटांगण येथून शमी गणपती, देशमुख गल्ली, विक्रांत चौक, नाथ मंदिर, रोहगले गल्ली, माणकर गल्ली, म्युनिसिपल कॉलनी, नाना पाटील तालीम, कवडे गल्ली, साई मंदिर, वाघ गल्ली, कुंभार गल्ली, गाडगे पटांगण, बोरुडे गल्ली, टांगे गल्ली, दो बोटी चिरा, झारेकर गल्ली, सबजेल चौक, श्रीपाद ग्रंथ भांडार, स्वामी विवेकानंद पुतळा, धनगर गल्ली, पटवर्धन चौक, कोर्ट गल्ली, सांगळे गल्ली, चौपाटी कारंजा, चितळे रोड, नेता सुभाष चौक, चित्रा टॉकीज रोड, गौरी घुमट, महाले मंगल कार्यालय, रंगार गल्ली, किशोर डागवाले कार्यालय येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.
नमस्कार, मी अनिल राऊत. माझी नाश्त्याची गाडी असते दिलेगेटला. आपल्याला संग्राम भैया जगताप यांना कधी बी आपण भेटायला गेलो की आपल्याला कायम भेटतात. तर त्यांचं कार्यालय 365 दिवस कायम उघडं असतं. आमच्या व्यावसायिकांना त्यांचा खूप मोठा आधार आहे. त्यांनी आतापर्यंत केलेले कार्य वगैरे ते पाहता संग्राम भैया जगताप हे आपल्याला पुन्हा आमदार पाहिजे. मी रिक्षा चालक संतोष वसंतराव सावेकर दिल्ली गेट येथे रिक्षा स्टॉपवर थांबत असतो. मी हमाल पंचायत सदस्य अविनाश घुले यांचा सभासद आहे. वेळोवेळी रिक्षा चालकांचे प्रश्न आमदार संग्राम भैया जगताप यांनी सोडवलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकारी योजना रिक्षा चालकांसाठी चालू करून रिक्षा चालकांचे भवितव्य ठरवले आहे. आम्ही संग्राम भैया जगताप यांना मतदान करू. सर्व रिक्षा चालकांचा पाठिंबा आहे. संग्राम भैया जगताप आता हे कसं आहे, ते आम्हाला जवळचे पडतात. आमचे नेते संजय खामकर वेळोवेळी त्यांना धरून चालतात. संजय खामकरच्या पाठीमागे आम्ही, आमचे मागे ते संजय खामकरांचे माग भैया, असे वेळोवेळी आमच्या अडचणी सुटतात. आम्हाला दुसरं काही नको. आज आम्ही रस्त्याच्या कडेला बसलो, आम्हाला सहकार्य कोणाचा तरी लाभला, आम्हाला एवढंच पाहिजे. असे काही एक लोक आहे की निवडून येतात आणि दिसत बी नाही. निवडून येतात, आश्वासन देतात आणि दिसत बी नाही. मागच्या असंच तुमच्यासारखे लोक, पत्रकार लोक जे आलते तर विचारायला लागले होते की सुजय विखे निवडून येणार का? तर आम्ही सरळ म्हणलो 101% येणार. ते म्हणलं कसं काय असं? ते म्हणलं त्यांना पैशाची हे नाही, त्यांना प्रतिष्ठा टिकवायची, आपलं नाव टिकवायचं, आजोबांचं नाव टिकवायचं, हे म्हणून ते येणार. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, ते माणूस निवडून आल्यानंतर त्यांना दिल्ली गेट काय हे बी सुद्धा माहिती नाही. असे काही लोक जे गरीबासाठी धावून येतात, ते आमचे संग्राम भैया जगताप. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी अमोल भांबरकर, नगर.